नवरा तर नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात गेला. तिथे कंपनीत फोन वापरायला बंदी आहे, म्हणूनच त्याचा फोन येत नाही. एका पत्नीनं नातेवाईकांना गेल्या 2 वर्षापासून सांगितलेलं हे वाक्य. पण खरंच तो माणूस ऑस्ट्रेलियात होता का? त्याचं उत्तर आहे नाही. तो ऑस्ट्रेलियात नव्हता, तर एका कारखान्याच्या 12 फूट खोल कॉन्क्रिटीच्या मजल्याखाली पुरलेला होता. चित्रपटाची कथा शोभावी अशी जामनगर मधील दुष्यंतताईंची हत्या ही खरी आणि सुन्न करणारी कहाणी आहे. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. गोष्टीची सुरुवात होते जिग्नेश नावाच्या व्यक्तीपासून. जिग्नेशचा प्रेमविवाह झाला होता आणि त्याला 2 छोट्या मुलीही होत्या. पण अचानक जिग्नेश कोणालाही न सांगता गायब झाला. जेव्हा नातेवाईकांनी जिग्नेश बद्दल विचारणा सुरू केली, तेव्हा त्याची पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन हिने एक कथा रचली. तिने सर्वांना सांगितले की जिग्नेश चांगल्या नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात गेला. नातेवाईक जेव्हा त्याचा फोन नंबर मागायचे, तेव्हा ती सांगायची तो जिथे काम करतो तिथे फोन वापरायला परवानगी नाहीये. महिने गेले, वर्ष उलटली. 2 मुलींनाही खबर नव्हती की त्यांचे वडील कुठे आहेत. ही खोटी कहाणी अगदी व्यवस्थित सुरू होती, पण एका छोट्या चुकीमुळे या षडयंत्राचा बुरका टराटर पाठून गेला. म्हणतात ना, पाप कितीही लपवलं तरी उघडकीस येतच. असंच काहीसं झालं. या प्रकरणाला नवं वळण मिळालं जेव्हा जिग्नेशचा चुलत भाऊ स्वतः ऑस्ट्रेलिया जाण्याची तयारी करू लागला. त्यानं भूमीकडे जिग्नेशचा पत्ता आणि फोन नंबर मागायला तगदा लावला. भूमी नेहमीप्रमाणे टाळाटाळ करू लागली, नवनवीन कारणं देऊ लागली. भावाचा संशय बळावला आणि काहीतरी भयंकर घडलंय अशी त्याची जाणीव झाली. 26 जुलै रोजी त्यानं थेट जामनगरच्या सिटी बीन डिव्हिजन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानं थेट वहिनी आणि तिचा प्रियकरावर संशय घेतला. पोलिसांनी भूमीला ताब्यात घेतला आणि कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या भूमीने जेव्हा पोपटासारखे बोलणं सुरू केले, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. 31 मे 2024 ची रात्र भूमी, तिचा प्रियकर निलेश काझाटिया आणि त्यांचा साथीदार बालवीर वर्मा यानं जिग्नेशची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यांनी जिग्नेशला दरेडे GIDC भागातील एका कंपनीच्या शेडमध्ये दारूच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलवलं. दारूच्या पेल्यात त्यांनी आधी सायनाइड मिसळलेलं होतं. एकाच घोटासह जिग्नेश तरफडून मरण पावला. पण खरी दुष्यम स्टाईल प्लॅनिंग पुढे होतं. हत्येनंतर आरोपींनी शेडच्या जमिनीखाली 12 फूट खोल खड्डा खोदला. जिग्नेशचा मृतदेह त्यात फेकून वरून माती टाकली आणि पुरावा कायमचा नष्ट करण्यासाठी त्यावर 1 फूट जाड कॉन्क्रिटीचा थर देऊन पक्का मजला बनवला. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. ते कॉन्क्रिटीकरण तोडण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला. जेव्हा 12 फूट खोल खड्डा खोदला, तेव्हा तिथे सापडला फक्त एक सांगाडा. सध्या पोलिसांनी जिग्नेशची पत्नी भूमी आणि तिचा प्रियकर निलेश आणि बलवीर वर्मा या तिघांनाही हत्येच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांखाली अटक केली. सांगाड्याचे अवशेष DNA आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले. चित्रपटात नायक कुटुंबाला वाचवण्यासाठी मृतदेह लपवतो, पण खऱ्या आयुष्यात अनैतिक संबंध आणि क्रूर पोटी एका निष्पाप बापाची हत्या करून त्याला कॉन्क्रिटीखाली काढण्यात आले. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.